नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये फंड फ्लो स्टेटमेंट या चॅप्टर विषयी प्रॉब्लेम घ्यायचे आहेत. तर मी अगोदर प्रॉब्लेम वाचून दाखवतो आणि त्यानंतर आपण सोल्युशन घेऊ. तर या प्रॉब्लेम मध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे आणि त्या बॅलन्स शीट मधले लायबिलिटीचे काही पद आणि ऍसेटचे काही पद दिलेले आहेत. 2 वर्षाची बॅलन्स शीट आहे, कंबाईनच. हे लक्षात. मग बघा मी वाचून दाखवतो. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ गजानन प्रायव्हेट लिमिटेड, कॉमा देन प्रिपेअर अ फंड फ्लो स्टेटमेंट. त्यामध्ये बघा मग गजानन प्रायव्हेट लिमिटेडची बॅलन्स शीट दिलेली आहे ऍज ऑन 31 डिसेंबर 2010 आणि 31 डिसेंबर 2011. मग यामध्ये बघा टोटल 6 कॉलम तयार करायचे. लायबिलिटी साइडला 3 कॉलम आणि ऍसेटला 3 कॉलम. का? कारण 2 वर्षाची बॅलन्स शीट दिलेली आहे. मग पहिल्या कॉलमला नाव द्या लायबिलिटीज, दुसऱ्या कॉलमला 2010, तिसऱ्या कॉलमला 2011. त्यानंतर ऍसेटला पण तसंच, ऍसेट त्यानंतर 2010 आणि 2011. मग अगोदर मी लायबिलिटी साइडची सर्व पद वाचतो, त्यानंतर ऍसेटचे वाचतो आणि वाचते वेळेस काय करल, अगोदर 2010 ची आकडेवारी सांगेल, लगेच 2011 ची. हे लक्षात. बघा मग लायबिलिटी साइडची इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख, 3 लाख. शेअर प्रीमियम 40,000, 50,000. डिबेंचर 1 लाख, 1,50,000. लोन 1 लाख 60,000. क्रेडिटर्स 50,000, 40,000. त्यानंतर बिल्स पेएबल 20,000, 30,000. बँक ओव्हरड्राफ्ट 30,000, 50,000. त्यानंतर अनपेड एक्सपेन्सेस 20,000, 10,000. आणि ह्यांचं टोटल लायबिलिटी साइडचं बघा 2010 वर्षाचं 5,60,000 होतं. तर 2011चं टोटल केलं असता 6,90,000 हे लायबिलिटी साइडचं 2011चं टोटल. बघा आता ऍसेट साइडला या. मशिनरी 1,80,000, नंतर 3 लाख. डेटार्स 60,000, 40,000. बिल्डिंग 2 लाख, 2,20,000. बिल्स रिसिवेबल 30,000, 20,000. त्यानंतर स्टॉक 40,000, 50,000. प्रीपेड एक्सपेन्सेस 20,000, 30,000. शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट 20,000, 10,000. कॅश इन हँड 10,000, 5,000. कॅश इन बँक 2010 ला काहीच नाही, डॅश आहे. 2011 ला 15,000. त्या पद्धतीनंच ऍसेट साइडचं टोटल लिहून घ्या. 2010चं 5,60,000 आणि 2011चं 6,90,000. असा हा प्रॉब्लेम दिलेला आहे, सिंपल. तर यावरून आपल्याला काय तयार करा म्हणले, फंड फ्लो स्टेटमेंट. पण फंड फ्लो स्टेटमेंट सोबतच आपल्याला काय, स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल काढावं लागते. हे लक्षात. तर आपण दोन्ही काढू. बघा जरी फंड फ्लो स्टेटमेंट विचारलं असलं तरी आपल्याला अगोदर स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल काढावं लागते. कारण यामध्ये जे काही इन्क्रीज डिक्रीज झालेलं आहे ती आपल्याला फंड फ्लो स्टेटमेंटला दाखवावं लागेल, तरच फंड फ्लो स्टेटमेंट टॅली होते. हे लक्षात. म्हणून आता बघा मग काय, वरती नाव द्या स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. आखून घ्या ना स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटलचा फॉर्मॅट. तर बघा पहिला टोटल 4 कॉलम, पण चौथ्या कॉलम मध्ये 2 सब कॉलम. हे लक्षात. पहिला लेक्चर आहे प्रॉब्लेम वरती म्हणून सर्वच सांगत आहे, नंतर तुम्ही आखून घेऊ शकता. मग पहिल्या कॉलमला नाव द्या पर्टिक्युलर्स. दुसरा कॉलम 2010चा तयार करा आकडेवारीचा, त्यानंतर 2011 आणि शेवटच्या कॉलमला नाव काय द्या, चेंजेस इन वर्किंग कॅपिटल. त्याच्यात 2 कॉलम तयार करायचे, एक इन्क्रीजचा आणि एक डिक्रीजचा. हे लक्षात. तसंच इकडलं पण लगेच सांगतो, फंड फ्लो स्टेटमेंट एका साइडला सोर्सेस आणि रुपीस आणि दुसऱ्या बाजूला ऍप्लिकेशन आणि रुपीस असं तयार करून घ्यायचं. बघू मग प्रॉब्लेम सोल्युशन. बघा मग आपल्याला स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल कसं काढलं जाते, तर ऍसेट मधून, कोणत्या ऍसेट मधून, करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी वजा केले की आपल्याला स्टेटमेंट शोईंग चेंजेस इन वर्किंग कॅपिटल मिळून जाते. हे लक्षात. तर मग बघा करंट ऍसेट घ्यायचा अगोदर.
करंट ऍसेट त्याच्यामध्ये घ्या काय काय येते बघा, बॅलन्स शीट दिलेली आहे वरती, त्याच्यामध्ये डेटास, किती 2010 ची आकडेवारी समोर, कॉलम पुढे 2010 चे आकडे, आणि 2011 मध्ये 2011 वर्षातील बॅलन्स शीट मध्ये 60,000 आणि 40,000. बघा 2010 साली 60,000 दिले होते, 2011 मध्ये 40,000. हे लक्षात. तर आपण या ठिकाणी सांगू शकतो इन्क्रीज झाले का डिक्रीज हो, इन्क्रीज झाले का डिक्रीज. आता कसं ओळखायचं, तर मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षीमध्ये जर वाढ झाली असेल तर इन्क्रीज, आणि जर समजा चालू वर्षाच्या तुलनेत मागच्या वर्षीमध्ये जर वाढ असेल तर ती झालं डिक्रीज. मग आता इथं सांगू शकतो 60,000 आणि 40,000. हे लक्षात. मग इथं 60,000 जास्त आहे का 40,000 हो, 60,000 आहे ना. मग प्रिव्हियस इयर मध्ये जे डेटा असतो ते 60,000, या वर्षी कमी आहेत म्हणून डिक्रीज झालेला आहे, म्हणून डिक्रीजच्या कॉलम मध्ये घ्यायचं. किती, दोघातला फरक 20,000. हे लक्षात. त्यानंतर बिल्स रिसिवेबल, ऍसेट साइडचे पद आहेत बघा काय सर्व. बिल्स रिसिवेबल, बिल्स रिसिवेबल बघा, बिल्स रिसिवेबल 30,000 आणि 20,000. इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे हो, तर डिक्रीज आहे, कारण मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षामध्ये वाढ झाली नाही म्हणून डिक्रीज, चालू वर्षामध्ये कमी आहे म्हणून डिक्रीजच्या कॉलम. त्यानंतर स्टॉक, हे करंट ऍसेटची सर्व पदे घ्यायची बरं का. स्टॉक 40,000 आणि इकडं 50,000. आता इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे, 2 वर्षाचं कंपॅरिझन करायचं. इन्क्रीज मध्ये 2011 मध्ये 2010च्या तुलनेत वाढ झाली म्हणजे इन्क्रीज समजायचं त्याला. त्यानंतर प्रीपेड एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस घ्या 20,000 आणि 30,000, 20,000 आणि 30,000. इन्क्रीज आहेत किती, 10,000च ना, ते इन्क्रीजच्या कॉलम मध्ये घेतलं. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट, कोणती इन्व्हेस्टमेंट आहे पण दिले प्रॉब्लेम मध्ये, शॉर्ट टर्म, शॉर्ट टर्म, शॉर्ट टर्म. हे लक्षात. किती दिले, 20,000 आणि 10,000, 20,000 आणि हे 10,000. आता इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे, डिक्रीज आहे ना चालू वर्षामध्ये, मग डिक्रीजच्या कॉलम मध्ये. त्यानंतर कॅश इन हँड, कॅश इन हँड बघा 10,000 आणि 5,000. इन्क्रीज आहे का डिक्रीज आहे, तर डिक्रीज आहे म्हणून डिक्रीजच्या कॉलम मध्ये. दोघातला फरक 5,000. हे लक्षात. बँक बॅलन्स किंवा कॅश ऍट बँक किती दिलंय, 2010 मध्ये काहीच नाही, 2011च दिलेलं आहे 15,000, मग डायरेक्ट इन्क्रीजच आहे 15,000. इकडं हे लक्षात. आता या टोटल करून घ्या, इथं नाव द्यायचं, याला ए नंबर द्या. टोटल करंट ऍसेट, मग या महिन्याचं टोटल करा. याचं टोटल होईल 1,80,000 आणि इकडलं होईल 1,70,000. हे लक्षात. त्यानंतर बघा आता करंट लायबिलिटी तसंच घ्यायचं. करंट लायबिलिटी
करंट लायबिलिटीचे पद घेऊन टाका. माहिती आहे तुम्हाला करंट लायबिलिटी मध्ये काय काय येते. क्रेडिटार्स, क्रेडिटार्स 50,000 आणि 40,000 दिले. हे 50 आणि हे 40. पण आता इथं हे ऍसेटच्या बाबतीत आपण काय म्हणालतो, इन्क्रीज झालं तर इन्क्रीजच्या कॉलम मध्ये, इन्क्रीज डिक्रीज कशावरून ठरवालतो, तर एक मिनिट इथं लक्ष द्या. काय 2010 आणि 2011 दिलं तर चालू वर्षामध्ये जर वाढ झाली तर आपण इन्क्रीज म्हणून कुठं लिहित होतो, इन्क्रीजच्या कॉलम मध्ये. हे लक्षात. पण चालू वर्षापेक्षा मध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत घट झाली म्हणजे कमी असेल तर आपण त्याला डिक्रीज म्हणून कुठं लिहाल, डिक्रीजच्या कॉलम मध्ये. हे ऍसेटच्या बाबतीत झालं. पण लायबिलिटीच्या बाबतीत उलट असते. हे लक्षात. जर इन्क्रीज झालं तर कुठं लिहायचं, डिक्रीजच्या कॉलम मध्ये, आणि डिक्रीज जर झालं तर इन्क्रीजच्या कॉलम मध्ये. बरं का, एवढं लक्षात ठेवा. काय करंट ऍसेट मध्ये अगोदर सांगतो, करंट ऍसेट मध्ये आपण काय करालतो, मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात वाढ झाली तर इन्क्रीज म्हणून आपण इन्क्रीजच्या कॉलम मध्ये लिहालतो वाढ झाली म्हणून. आणि जर चालू वर्षामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली नसेल त्याला डिक्रीज म्हणून आपण डिक्रीजच्या कॉलम मध्ये लिहालतो. हे करंट ऍसेटचं. पण करंट लायबिलिटीला त्याच्या विरुद्ध करायचं. मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षात जर वाढ झाली असेल तर आपण इन्क्रीज म्हणून लिहित होतो आधी, पण आता इन्क्रीज झालं तर डिक्रीजच्या कॉलम मध्ये लिहायचं आणि डिक्रीज झालं तर इन्क्रीजच्या कॉलम मध्ये. इथं बघा मग क्रेडिटार्स 50 होते 40 आहेत. तर प्रिव्हियस म्हणजे मागच्या वर्षीमध्ये जास्त होते, इथं कमी झाले. हे लक्षात. मग इथं डिक्रीज होईल आपल्या करंट ऍसेटच्या नियमानुसार, म्हणून आपण डिक्रीजच्या कॉलम मध्ये इथं लिहातो. पण इथं तसं नाही करायचं. इथं जर डिक्रीज झालं लायबिलिटीला तर इन्क्रीजच्या कॉलम मध्ये लिहायचं. मग लिहा 10,000. हे लक्षात. इकडं डॅश. त्यानंतर बिल्स पेएबल 20,000 आणि 30,000. 20,000 आणि 30,000 इन्क्रीज झाले. हे लक्षात. इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले. आता इथं इन्क्रीज झाले पण लिहायचं कुठं, डिक्रीजला. हे लक्षात. करंट ऍसेटच्या विरुद्ध करंट लायबिलिटीला लिहायचं. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट किती दिलेलं आहे, 30,000 आणि 50,000. 30,000 2010 ला दिलेत आणि 50,000 2011 ला. इन्क्रीज झाले पण लिहायचं कुठं, डिक्रीज मध्ये. त्यानंतर पुढलं अनपेड एक्सपेन्सेस 20,000 आणि 10,000 झाले. 20,000 आणि 10,000 दिलेले आहेत बॅलन्स शीट. आता इन्क्रीज आणि डिक्रीज. डिक्रीज आहे पण लिहायचं कुठं, इन्क्रीज मध्ये. इकडं डॅश. आता टोटल करून घ्या. बी नंबर द्या नाव त्याला. टोटल करंट लायबिलिटीज. करा मग टोटल यांचं टोटल केलं असता तर 1,20,000 मिळत आणि इकडे टोटल केला असता 1,30,000. हे लक्षात. त्यानंतर आता आपल्याला काय करावं लागेल, वर्किंग कॅपिटल काढून घ्यावं लागेल. घ्या वर्किंग कॅपिटल. वर्किंग कॅपिटल कसं काढलं जाते तर ए मायनस बी नुसार. ए काय आहे तर करंट, टोटल करंट ऍसेट म्हणजे ए आणि टोटल करंट लायबिलिटी म्हणजे बी. ए मधून बी वजा करा. मग 1,80,000 मधून 1,20,000 वजा करा आणि 1,70,000 मधून 1,30,000 वजा करा. 1,80,000 मधून 1,20,000 वजा केले असता मिळतात 60,000. आणि इकडं 1,70,000 मधून 1,30,000 गेले 40,000 राहतात.
हे लक्षात. त्यानंतर इथं काय करायचं, या दोघांचं बघायचं. 60,000 जास्त 40,000 जास्त, 60,000 जास्त आहे हे लक्षात. मग ज्या बाजूची जास्त आहे या दोघात बघायचं जास्त किती आहे, किती आहे जास्त, 60,000 आणि 40,000. इकडे जास्त आहे किती, 20,000. मग हे टॅली करण्यासाठी काय करायचं, ज्या बाजूची रक्कम कमी आहे त्या बाजूला लिहायचं. लिहा मग किती, 20,000 हे लक्षात. त्याबरोबरच आणखीन एक करावं लागेल, काय आधी हे नाव लिहून घेऊ का आपण. ज्या मग डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल घ्यायचं. का घ्यायचं सांगतो. डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल 20,000 आलं बघा की. आता टोटल करा. टोटल जर पाहिलं काय, चालू वर्षामध्ये 1,70,000 करंट असेट होती आणि मागच्या वर्षीमध्ये 1,80,000. इथे इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले हो, डिक्रीज झाले ना. टोटलचा जर विचार केला तर म्हणजे मागच्या वर्षी जास्त होती, येईल का लक्षात. हे 1,80,000 आणि 1,70,000 दोघात फरक किती आहे, 10,000चा. म्हणजे इथं डिक्रीज झाली पहिली गोष्ट. तसंच करंट लायबिलिटी मध्ये बघा 1,20,000 आणि 1,30,000 इन्क्रीज इथं दाखवत आहे, पण आपण लिहिताना कुठे लिहिलं, डिक्रीज मध्ये लिहिलं हे लक्षात. इथं इन्क्रीज झाली म्हणजे लॅबिलिटी वाढली ना हे लक्षात. जेव्हा लॅबिलिटी वाढते तेव्हा करंट ऍसेट कमी होते ना. वर्किंग कॅपिटलचा विचार करते वेळेस आपण काय करतो, वर्किंग कॅपिटल बरोबर काय करतो, तर वर्किंग कॅपिटल बरोबर करंट ऍसेट मायनस करंट लॅबिलिटी करतो. मग उदाहरणामध्ये करंट ऍसेट 100 असतील आणि करंट लॅबिलिटी जर 80 असेल तर दोघातला फरक 20 हा पॉझिटिव्ह आहे हे लक्षात. पण समजा करंट ऍसेट मायनस करंट लॅबिलिटी, करंट ऍसेट आहे समजा 80 आणि करंट लॅबिलिटी आहे 120, दोघातला फरक 40 येईल ना. हे जो काही 40 आहे त्यामुळे लॅबिलिटी आपली जास्त आहे हे लक्षात. म्हणून आपण काय करतो, जर लॅबिलिटी मध्ये इन्क्रीज झालं तर आपण डिक्रीज मध्ये लिहितो आणि डिक्रीज जर झालं तर इन्क्रीज मध्ये लिहितो हे लक्षात. म्हणून इथं बघा 1,20,000 1,30,000 इथं लॅबिलिटी वाढली म्हणजे पैसे आपल्याला जास्त द्यावं लागणार आहेत. आपल्या जे काही क्रेडिटर असेल, बिलाचे असतील, बँक ओव्हरड्राफ्ट असेल किंवा अनपेड एक्सपेन्सेस हे लक्षात. म्हणून या ठिकाणी काय केलं पाहिजे, तर इन्क्रीज झालं की डिक्रीज मध्ये लिहायचं आणि डिक्रीज झालं की इन्क्रीज. इन्क्रीज जर करंट ऍसेट मध्ये होत असेल तर आपल्यासाठी चांगलं आहे, कारण आपली जी काही करंट ऍसेट आहे वाढलेली आहे ना आणि ते आपल्याला उपयोगात आणता येते. पण करंट लायबिलिटी जर जास्त असेल तर देणं आहे ते आपल्याला हे लक्षात. म्हणून आपण इथं काय केलं की बघा, इथं जरी चालू वर्षामध्ये लॅबिलिटी वाढलेली असली तरी देणं जास्त आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत. म्हणून इथं काय केलं आपण, दोघांमध्ये फरक बघितला 60,000 आणि 40,000. मागच्या वर्षीमध्ये वाढलेत 60,000 हे लक्षात. म्हणून डिक्रीज झालं चालू वर्षामध्ये, म्हणजे मागच्या वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात कमी आहे ना, म्हणून डिक्रीज म्हणून लिहिलं आपण इथे. हे टोटल करण्यासाठी टोटल करून घ्या. आधी टोटल होते बघा किती, 60,000 आणि हे बंद होऊन जाईल. इकडे पण 60,000. आता इकडलं पण टोटल करावं लागेल, हे पण बंद करावं लागेल. तर टोटल करते वेळेस ते बंद करताना टोटल होईल, त्यांचं टोटल करा. यांचं टोटल जर केलं तर 75,000 होईल. कसं होईल, 20 10 30 40 45 55 आणि 75 टोटल झालं. आता इकडलं बघा 10 20 35 45 हे लक्षात 55
55 होईल. आता कमी दाखवलंय ना, मग ह्या दोघातला इथं जसं लिहिलं आपण काय केलं, दोघांचं कंपॅरिझन केलं. मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षामध्ये घट झाली, मग जिथं घट झाली ज्या बाजूला घट झाल्या तिथं हे लिहून टाकायचं, नाव द्यायचं डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल. पण समजा इकडलं जास्त असतं आणि इकडलं कमी असतं तर आपण इथं लिहिलो असतो हे आणि त्याला नाव दिलं असतं इन्क्रीज. म्हणजे इन्क्रीज कधी होते, मागच्या वर्षीच्या तुलनेत जर वाढ झाली असेल हे लक्षात, तर आपण त्याला इन्क्रीज म्हणतो आणि इन्क्रीजच्या कॉलम मध्ये लिहिलं असतं फरक. पण इथं कमी डिक्रीज झाले ना, लायबिलिटी जास्त आहे करंट ऍसेटच्या तुलनेत, म्हणून आपण इन्क्रीज ह्याच्या चालू वर्षामध्ये लिहिलं आणि त्याला डिक्रीज लिहिलं. का डिक्रीज लिहिलं, मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षामध्ये घट झाली आहे. पण समजा चालू वर्षामध्ये वाढ झाली असती मागच्या वर्षीच्या तुलनेत, मग हे फरक इकडे लिहिला असता, हे लक्षात. त्याचबरोबर इकडे पण बघायचं इन्क्रीज डिक्रीज, या दोघांचं बघायचं, टोटल करायचं. टोटल केला असता टॅली होत नाही, बघायचं मग दोघातून मोठी रक्कम कोणती आहे आणि जी काही फरकाची रक्कम आहे ती, ज्या बाजूची रक्कम कमी आहे ती लिहून टाकायची. किंवा मग हा जो काही फरक आहे इथं जे काही 20,000 आहे, ज्या बाजूची बेरीज कमी आहे ती जरी लिहिला तरी चालते, तेच येते. मग या किती फरक आहे या दोघांमध्ये, 75 आणि हे 55, म्हणजे 20,000चा फरक येईल, हे लक्षात. समजाले का, हे 20,000 कसे घेतले तर परत सांगतो बघा. 2 वर्षाची तुलना करायची, आपण ए मधून बी वजा करून घेतलं वर्किंग कॅपिटल. आता वर्किंग कॅपिटलची तुलना करायची. मागच्या वर्षीच्या तुलनेत जर चालू वर्षात जर वाढ असेल तर इन्क्रीज म्हणून आपण इन्क्रीजच्या कॉलम मध्ये लिहायचं, हे लक्षात. कुठं इथं 60,000 आणि 40,000 दिलेले. मग ह्या दोन्ही मध्ये जर हे जास्त असतं चालू वर्षाचं तर आपण ज्या बाजूची बेरीज कमी आहे तिकडे लिहिलं असतं आणि ते टोटल केलं असतं, बरोबर, वर्किंग कॅपिटलचं. आणि तसंच इकडं आता इन्क्रीज आणि डिक्रीज, डिक्रीजचं टोटल केलं 75,000 येईल, इन्क्रीजचं टोटल केलं 55,000 येईल. मग इकडे जसं आपण जी काही फरकाची रक्कम आहे दुसऱ्या बाजूला लिहून टॅली केला तसंच इकडे पण लिहायचं आणि टॅली करून घ्यायचं, जिथं ज्या बाजूची बेरीज कमी आहे तिथं, हे लक्षात. म्हणजे लक्षात येतं इथं जर इन्क्रीज असेल, इथं जर इन्क्रीज असेल तर आपल्याला डिक्रीजला लिहावं लागेल. एकदा लक्षात समजून घ्या फक्त छोट्या गोष्टी बेसिक. जर समजा चालू वर्षामध्ये जर वाढ झाली असेल मागच्या वर्षीच्या तुलनेत तर आपण काय करायचं, जी काही फरकाची रक्कम आहे ती प्रिव्हियस इयर, करंट इयर मध्ये जर वाढ झाली तर ती प्रिव्हियस इयर मध्ये लिहायची, जेवढं फरक आहे तेवढं. आणि दुसरी गोष्ट, तेवढीच फरकाची रक्कम कुठे दाखवायची, डिक्रीजच्या कॉलम मध्ये. कारण इन्क्रीज झाले, हे लक्षात, इन्क्रीज झालं तर हे जास्त दाखवल आणि ते लिहायचं डिक्रीजला, हे लक्षात. पण समजा या ठिकाणी झाले डिक्रीज, मागच्या वर्षी चालू वर्षात तुलनेत मागच्या वर्षीमध्ये वाढ झाली म्हणजे डिक्रीज झाले, हे लक्षात. म्हणून ते काय करायचं, ती फरकाची रक्कम लिहायची चालू वर्षामध्ये जेवढी आहे तेवढी, त्याबरोबरच ते इन्क्रीज मध्ये लिहायचं. इन्क्रीज मध्ये का लिहायचं, कारण तेवढी आपल्याला करंट ऍसेट चालू वर्षामध्ये वाढवायची आहे. किती, 20,000. म्हणजे या दोघांची तुलना जर केली वर्किंग कॅपिटलची तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो मागच्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षामध्ये वर्किंग कॅपिटल कमी आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, 20,000 आणखीन वर्किंग कॅपिटल वाढवावं लागेल. वर्किंग कॅपिटल वाढवणं म्हणजेच इन्क्रीज ना, हे इन्क्रीजच्या ह्याच्यात लिहायचं. कळालं. हा पहिला प्रॉब्लेम आहे, थोडं हे होईल, पुढल्या प्रॉब्लेम मध्ये आणखी आपण क्लिअर करू. तर बघा हे पण टोटल करून घ्या, मग 75,000 हे झालं टोटल, हे लक्षात. आता हे डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल झाले. हे डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल कुठं दाखवायचं तर सोर्सेस साइडला, आणि इन्क्रीज जर असेल तर ऍप्लिकेशन साइडला, हे लक्षात. मग इथं लिहा
शेवटी लिहून घ्यायचं काय, डिक्रीज इन वर्किंग कॅपिटल किती आहे, जो काही फरक आला होता तो 20,000. हे लक्षात. आता बघा हे झाले आपण बॅलन्स शीट जी होती त्याच्यातले आपण करंट ऍसेट आणि करंट लायबिलिटीचे पद सर्व घेतलं. आता एक एक पद जे राहिले शिल्लक त्याचा विचार करू. लायबिलिटी साईडला बघा इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख होतं 3 लाख झाले. वाढले म्हणजे आपण जास्त शेअर्स इश्यू केला. फंड फ्लो स्टेटमेंट काय म्हणताय, जर पैसे जर येत असतील कॅश फ्लो म्हणजे कॅश जर इनफ्लो होत असेल येत असेल तर सोर्सेस साईडला लिहा आणि जात असतील तर इकडे लिहा. हे लक्षात. मग आता शेअर्स इश्यू केले, शेअर्स जर आपण इश्यू केले तर पैसे येणार आहेत ना. म्हणून बघा इक्विटी शेअर कॅपिटल 2010 मध्ये 2 लाख होतं, 2011 मध्ये 3 लाख आहे म्हणजे 1 लाखाची रक्कम येईल आहे ना इश्यू शेअर्स केल्यामुळे. मग तिथं घ्या इक्विटी शेअर कॅपिटल 2 लाख आणि 3 लाखामधला फरक येतं. कारण का, शेअर्स इश्यू केल्यामुळे जास्तीची रक्कम आपल्याला मिळाली, पैसे गेलेत ना इनफ्लो ते. त्यानंतर शेअर प्रीमियम म्हणजे आपण शेअर प्रीमियम आगाऊ रक्कम म्हणजे 10 रुपयाचे शेअर 11 ला विकला, मग 11 ला विकला असेल तर पैसे येलेत ना. मग शेअर प्रीमियम बघा 40,000 होते मागच्या वर्षी, या वर्षी 50,000 झाले, 10,000 वाढले म्हणजे पैसे 10,000 वाढले येईल लगेच. शेअर प्रीमियम किती 10,000. त्यानंतर इश्यू ऑफ डिबेंचर बघा, डिबेंचर बघा 1 लाख होते 1,50,000 आहे. मग आपण काय केलं, शेअर्स इश्यू केले, पैसे कमी पडत असल्यामुळे आणखीन डिबेंचर्स सर्टिफिकेट डिबेंचर होल्डरला इश्यू केले, सर्टिफिकेट इश्यू केले, पैसा मिळवला. मग 1 लाख मागच्या वर्षी होते, या वर्षी 1,50,000 झाले म्हणजे 50,000ची वाढ झाली, पैसे इनफ्लो झाले 50,000. त्यानंतर लोन बघा, लोन किती होतं, 1 लाख होतं 60,000 झालं. आपण लोन आधी घेतलं असं कोणत्या बँकेकडून वगैरे, 1 लाख होतं 60,000 झाले. मग 1 लाखाच्या तुलनेत 60,000 हे कमी आहेत ना. कितीचा फरक आहे 1 लाख आणि 60,000 मध्ये, 40,000चा फरक. म्हणजे इथं आपण काय लोन पेड केले, दिलेला आहे. 1 लाख होतं मागच्या वर्षी लोन, ते आपण दिला असेल या वर्षी आणि ते कमी झाले 60,000. दोघातला फरक कुठे घ्यायचा, ऍप्लिकेशनला कोणते पद येतात, पैसे गेलेले. हे लक्षात. मग लोन घ्या, लोन पेड 40,000. कारण मागच्या वर्षी 1 लाख होते, या वर्षी कमी झाले, किती 60,000 झाले. म्हणजे दोघातला फरक 40,000 जो होता तो आपण दिला ना. इकडे ऍप्लिकेशन म्हणजे पैसे गेले, फ्लो आउटफ्लो झाला, इकडे इनफ्लो आले पैसे, हे बघायचं. मग क्रेडिटर, बिल्स पेबल, बँक ओव्हरड्राफ्ट, अनपेड इकडे करंट लायबिलिटी मध्ये घेतलेले आहे. आता ऍसेट साईड आहे, मशिनरी 1,80,000 होती 3 लाख झाली. 1,80,000ची मशिनरी होती ती वाढली आहे आणि ती किती झाली 3 लाख झाल्या. इथं मशिनरी जरी वाढत असली तर आपण फंड फ्लो मध्ये काय करायचं, पैसे आले का पैसे गेले एवढाच विचार करायचा, इनफ्लो का आउटफ्लो. आता तुम्ही मशिनरी खरेदी केलात, हे लक्षात. मशिनरी जर बिझनेस मध्ये जर खरेदी केली तर मग मशिनरी जरी येत असली तरी फ्लो होईल ना कॅशचा. कोणता फ्लो होईल, आउटफ्लो, पैसे चालेल. म्हणून घ्या, पैसे जर जावलेले तर ऍप्लिकेशनला. मग घ्या परचेस द मशिनरी किती 1,80,000 होते 3 लाख झाले. दोघातला फरक म्हणजे 1,20,000 परचेस केली मशिनरी वाढली म्हणजे ती खरेदीच आहे ना ती. त्यानंतर डेटा इकडे करंट ऍसेट मध्ये घेतले. बिल्डिंग 2 लाख होते 2,20,000 झाले म्हणजे बिल्डिंग वाढली म्हणजे बिल्डिंगची खरेदी आहे किती ना 20,000. मग परचेस
बिल्डिंग. किंवा इथं हे पण करू शकता बरं का, काय तर परचेस ऑफ मशिनरी ऑफ, आणि इथं परचेस ऑफ बिल्डिंग. किती? 20,000. हे लक्षात. त्यानंतर बिल्स रिसिवेबल करंट ऍसेटला घेतले, स्टॉक पण करंट ऍसेटला घेतले, प्रीपेड एक्सपेन्सेस पण घेतलेत करंट ऍसेटला, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट पण घेतलेली आहे करंट ऍसेटला. जर लॉंग टर्म असेल तर इकडे आली असते बरं का, इन्क्रीज डिक्रीज म्हणजे इनफ्लो झाला का आउटफ्लो त्यावरून आपण ठरवलं असतं. कॅश इन हँड पण घेतलं करंट ऍसेटला, कॅश इन बँक पण घेतलं करंट ऍसेटला. मग हे पद सर्व झालेले. मग आपल्याला काय करावं लागलं आता, फंड फ्लो पण बंद करून घ्यावं लागलं. घ्या मग फंड फ्लो बंद करून. टोटल करा, 1,00,000, 1,10,000, 1,60,000 आणि किती तर 1,80,000. तिकडलं घ्या लगेच. 40,000, 1,20,000 आणि हे 20 किती 1,60,000, 1,80,000. तर हा झाला पहिला प्रॉब्लेम. सिंपल आहे, यामध्ये काही प्रॉब्लेमच्या शेवटी ऍडजस्टमेंट दिलेल्या नाहीत. साधा सिंपल प्रॉब्लेम दिलेला आहे. मग बॅलन्स शीट दिलेली असते परीक्षेमध्ये बी. मग करंट ऍसेट मधून करंट लायबिलिटी वजा करायची. आपण जो फॉर्मॅट दिलेला आहे याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये काढून दिलेला आहे, त्या लेक्चरमध्ये किंवा मग आपण पीडीएफ पण पाठवलेले आहेत. त्याच्यामध्ये करंट ऍसेट कोणत्या, करंट लायबिलिटी कोणत्या ते दिलेले आहेत. फंड फ्लो स्टेटमेंटला कोणते पद येतात, सोर्सेसला, अप्लिकेशनला कोणते पद येतात ते सर्व दिलेलं आहे, ते बघा. काय लक्षात. आणि या ठिकाणी ऍडजस्टमेंट काही दिलेलं नव्हत्या, साधा सिंपल प्रॉब्लेम दिलेला होता आणि या ठिकाणी अशा पद्धतीने हा सोडला. पुढल्या प्रॉब्लेम मध्ये ऍडजस्टमेंट असलेला प्रॉब्लेम घेऊ. हे लक्षात. हा झाला पहिला प्रॉब्लेम. ओके, पुढल्या लेक्चर मध्ये दुसरा प्रॉब्लेम घेऊ.